नमस्कार सर्व भव्याधिकारी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोक रोड राजमार्ग यशाचा आत्ताची MPSCची लेटेस्ट अपडेट आलेली आहे मित्रांनो। राज्यसेवा नागरी परीक्षा गेली पुढे, त्यासोबतच कोणत्या परीक्षा जाणार पुढे, कधी होणार, या परीक्षांच्या तारखा जाहीर। चला पाहूया ही संपूर्ण डिटेल्स व लेटेस्ट अपडेट। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं एक नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे मित्रांनो। महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब चालणी परीक्षा या दोन्ही परीक्षा ज्या नियोजित होत्या 27 फेब्रुवारी 2024 हे प्रसिद्धीपत्रक, तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं एक नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे मित्रांनो। महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब चालणी परीक्षा या परीक्षा पुढे गेलेल्या आहेत मित्रांनो। याच्या तारखा यथावकाश आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील। मात्र तुर्तास जी राज्यसेवा 28 एप्रिल 2024 रोजी नियोजित होती पूर्व परीक्षा, तसेच 19 मे 2024 रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या सरळ सेवेत चालणी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत मित्रांनो। त्याच्या सुधारित तारखा आपल्याला आयोगाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर होतीलच। त्याच पद्धतीनं संयुक्त गट ब व गट क पूर्व जी परीक्षा होऊ घातलेली 16 जूनला त्या ठिकाणी UPSCची म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आलेली आहे। त्यामुळं निश्चितच ती सुद्धा परीक्षा म्हणजे संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा जी 16 जूनला नियोजित आहे ती सुद्धा पुढे जाईल। त्याचंही प्रसिद्धीपत्रक आयोग लवकरच जाहीर करेल। उर्वरित संयुक्त गट ब व क जी मुख्य परीक्षा झालेली आहे लिपिक टंकलेखकची 2023ची, त्यांचाही निकाल लवकरच आयोग जाहीर करेल। यथावकाश या सगळ्या गोष्टी घडत राहतील आणि तारखा जाहीर होतील, त्या आपण वेळोवेळी तुम्हाला पोहोचूच। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ पाहायला विसरू नका। धन्यवाद।